आणि यानंतर थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय। जमिनीचं खासगीकरण थांबवा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। एकूणच जर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्याचा आपण विचार केला तर तिथल्या शेतजमिनी या अत्यंत सुपीक आहेत आणि भरपूर उत्पन्न देणाऱ्या आहेत आणि या शक्तिपीठ महामार्गामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इथले शेतकरी सध्या आक्रमक झालेत आणि शक्तिपीठ महामार्गाला ते विरोध करतायत। महाराष्ट्रातली जी शक्तिपीठं आहेत त्या शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे, पण त्याला कोल्हापूरमध्ये विरोध केला जातोय। कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचं शक्तिपीठ आहे, पण या शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग होऊ नये यासाठी कोल्हापुरातले शेतकरी आक्रमक झालेत आणि आपण पाहतोय की कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती हे सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला अग्रणी दिसून येत आहेत। त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलेला आहे। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे अशी कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांची धारणा आहे आणि त्यामुळे या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जातो। शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, पण या प्रकल्पाला कोल्हापूरमधून मात्र विरोध होताना दिसतोय। महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक असलेलं अंबाबाईचं शक्तिपीठ हे कोल्हापूरमध्ये आहे आणि राज्यातल्या शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे। अगदी काहीच दिवसांपूर्वी भूमी अधिग्रहणाचं काम देखील सुरू झालेलं होतं। आक्षेप नेमके काय आहेत आपण पाहतोय। शेतकरी भूमिहीन होतील कारण का या शक्तिपीठ महामार्गामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण भूमिहीन होऊ अशी भीती या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर विजय, आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईचं शक्तिपीठ, पण त्याच कोल्हापुरातले शेतकरी या महामार्गाला विरोध करतायत। काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे? शाहू महाराज सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला अग्रणी दिसतायत। प्रज्ञा अगदी बरोबर आहे, कारण या जो मार्ग या शक्तिपीठ महामार्ग जातोय कोल्हापूरमधून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे आणि बागायती शेतीचं नुकसान आहे ते या महामार्गाच्या या रस्त्यामध्ये होणार आहे आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। शेतकरी भूमिहीन होतील, त्यांना आपली पिकाऊ जमीन ही त्याच्यासाठी देणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे। महाराज आपण या मोर्चामध्ये सहभागी माझी भूमिका मी मागे स्पष्ट केली आहे, पण शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकऱ्यांच्या हिताचा जिथं शेतकऱ्याचं हित आहे तिथं मी आहे। भूसंपादनाच्या नोटिसा सरकार करते। काय म्हटलं? भूसंपादनाच्या नोटिसा म्हणून मी विजय म्हणत होतो विजय तिथं घेऊया, ऐकाय बरोबर आपण बघितलं की या ठिकाणी सगळे जे नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणखी ही सगळी जी सरकारची जो हट्ट आहे तो या ठिकाणी थांबवावा, कारण हे कंत्राटदारांसाठी सरकार शक्तिपीठ महामार्ग काढत आहे अशा पद्धतीचं भूमिका या सगळ्या नेत्यांनी मांडलेल्या आहेत। त्यामुळे आता सरकार नेमकं कशा पद्धतीनं भूमिका घेते, कारण अधिसूचना आहेत त्या काढलेल्या आहेत। सरकार शेतकऱ्यांना नोटीस आहेत ते पाठवायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षातील जे नेते आहेत त्यांनी देखील याला विरोध केलाय, मात्र आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। प्रज्ञा, विजय, तुम्हाला विनंती की तुम्ही सोबत राहा, या मोर्चा संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचेत। दरम्यान जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे शक्तिपीठ महामार्ग, त्याचं स्वरूप नेमकं कसं असेल ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। तर हा शक्तिपीठ महामार्ग कोकणातील बांदा ते वर्ध्यापर्यंत 805 किलोमीटरचा असेल। 12 जिल्ह्यातील 27,500 एकर जमीन यासाठी हस्तांतरित केली जाणार। शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटींचा खर्च केला जाईल। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी या 3 शक्तिपीठांना हा महामार्ग जोडणारा असेल।
गरज नसताना ठेकेदारांच्या फायद्यासाठी महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 3 शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे, पण ठेकेदारांच्या फायद्याचा आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं काहीही भलं नाही अशी धारणा या शेतकऱ्यांची आहे. जसं विजय केसरकर आपल्याला सांगत होते की या शक्तिपीठ महामार्गामध्ये जी जमीन हस्तांतरित केली जाणार आहे ती बहुतांश जमीन सुपीक आहे, बागायती शेती तिकडे केली जाते आणि त्यामुळे आपण भूमिहीन होऊ अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. तर शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चामध्ये समरजित सिंग घाटगे देखील उपस्थित झालेत. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. 12 जिल्ह्यांमध्ये शक्तिपीठचा विषय आहे आणि याच्यामध्ये सर्व पक्षीय लोक इथं उपस्थित आहेत. आणि मी तुम्हाला आठवण करून देतो की शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय घेताना मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असताना सुरकुट योजनेसंदर्भात पहिली भूमिका मी घेतली आणि त्याच्यामुळं हे सर्व पक्षीय आहे आणि हा मार्ग रद्द व्हायला पाहिजे याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये सर्वांनी जोर लावल्यानंतर 100% कुठल्याही किमतीमध्ये समरजित घाटगे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ देणार नाही. तर आपण भूमिहीन होऊ, आपल्या जमिनी आपल्या हातून कायमच्या जातील अशी भीती या शेतकऱ्यांमध्ये आहे. या शक्तिपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांचं काही हित नाही तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी सरकारनं हा घाट घातलाय असा समज या शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सरकार या शेतकऱ्यांची समजूत नेमकी कशी काढणार आणि शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग नेमका कसा मोकळा करून घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. शेतकऱ्यांचे आक्षेप काय आहेत त्यावरही आपण एक नजर टाकूया. शेतकरी भूमिहीन होतील अशी शेतकऱ्यांना भीती आहे. महामार्गामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होईल अशीही त्यांच्या मनात भीती आहे. कोकणात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्यामुळे नव्या मार्गाची गरज काय हाही एक प्रश्न उपस्थित केला या शेतकऱ्यांनी. त्यामुळे आपण पाहतोय छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. विजय केसरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देत होते. विजय, अपडेटसाठी आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.